कोल्हापूरवरून लग्नाचं रिसेप्शन आटोपून सांगलीकडे येणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट जुन्या अंकली पुलावरून कृष्णा नदीत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय तर तिघेजण गंभीर जखमी झालेत. बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोल्हापूर येथे लग्नाचं रिसेप्शन करून सांगली येथे घरी परत येत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातलाय. सर्व मृत आणि जखमी सांगली येथील आहेत. प्रसाद भालचंद्र खेडेकर, प्रेरणा प्रसाद खेडेकर, वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात वरद संतोष नार्वेकर, साक्षी संतोष नार्वेकर आणि समरजित प्रसाद खेडेकर हे तिघेजण गंभीर जखमी झालेत. या तिघांवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसाद खेडेकर यांच्या नातेवाईकांचा कोल्हापूर येथे लग्न समारंभ होता. यासाठी हे सर्व कुटुंबीय गेलं होतं. बुधवारी हॉटेल पॅव्हेलियन येथे लग्नाचं रिसेप्शन होतं. रात्रीच्या सुमारास रिसेप्शन संपल्यानंतर कारमधून खेडेकर कुटुंबीय सांगली येथे परत येत होतं. प्रसाद खेडेकर हे कार चालवत होते. यावेळी 6 जण कारमध्ये होते. मध्यरात्री 1च्या सुमारास उदगाव येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाच्या जवळ वाहन चालक प्रसाद खेडेकर यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार 100 ते 120 फूट उंचीवरून नदी पात्रात कोसळली. या कारच्या पाठीमागून जाणाऱ्या युवकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्याने कार पुलावरून नदी पात्रात पडल्याची माहिती उदगाव चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस, उदगाव आणि जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. पोलिसांनी कार्यकर्त्यांनी चक्काचूर झालेल्या कारचे दरवाजे उघडून आणि मागील काचेतून सर्वांना बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यावेळी प्रसाद खेडेकर, प्रेरणा खेडेकर हे पती पत्नी आणि वैष्णवी नार्वेकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर इतर जखमींवर सांगली येथील 2 खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही घटनांकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. खानापूर मतदारसंघाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणजेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर त्यांना जाऊन आज 10 महिने होत आलेत. अनिल भाऊंच्या खुर्चीवर या 10 महिन्यात कोणीही बसलं नव्हतं. अखेर आज बाबर कुटुंबियांनी अनिल भाऊंच्या त्या रिकाम्या खुर्चीवर आमदार सुहास बाबर यांना बसवले. खुर्चीला स्पर्श करताच आमदार सुहास भैयांना वडील अनिल भाऊंच्या आठवणीने भावना अनावर झाल्या. या भावूक क्षणाचा साथीदार होणारे सारेच जण हेलावले आणि नेहमीच गजबजलेले अनिल भाऊंचं कार्यालय निशब्द झालं. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ हे एक राजकारणातलं अद्भुत व्यक्तिमत्व होतं. ते अचानक गेले आणि त्यांच्या हजारो अनुयायांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनिल भाऊंच्या निवासस्थानी कधीही जा, त्यांची खुर्ची रिकामी असायची. त्यांच्या पश्चात मुलगा सुहास यांच्याकडे अनिल भाऊंचा तोच फोन, त्याच नंबरची गाडी, तोच चालक आणि तोच स्वीय सहाय्यक कायम होता. त्यांचा मुलगा सुहास हा आमदार झाला. अनिल भाऊंचे लोकांच्या ठायी कोणतं स्थान होतं ते त्यांच्या मुलाला निवडणूक काळात उमगत गेलं. अखेरास त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर अनिल भाऊंचे थोरले बंधू दिलीप बापू बाबर यांनी सुहास भैयांना बसवलं. बंधू अमोल, हेमंत, जयंत, शंतनू, सौरभ हे सारेच बाबर कुटुंबीय या क्षणाने गहिवरले. अनिल भाऊंच्या जागेवर सुहास भैयाला बसवताना अवघे बाबर कुटुंबीय निशब्द झालं. माणसं निघून जातात, आठवणी चिरंतर राहतात. आठवणी कायम राहाव्यात म्हणून सुहास भैयांनी त्यांच्या वडिलांच्या अस्थी एका आंब्याच्या रोपट्याखाली विसर्जित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करताना सुहास भैयांनी त्या झाडाला वंदन केलं होतं. सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या दी तासगाव अर्बन बँकेत मध्यरात्रीच्या सुमारास लॉकर तोडून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईतास बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले तर 1 जण पसार झालाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संजयनगर परिसरातील तात्यासाहेब मळा या परिसरात कारवाई केली. सराईत ओंकार विशाल साळुंखे असं अटक केलेल्याचे नाव आहे तर सुदर्शन यादव आणि मुनीब उर्फ बाबू भाटकर हे दोघे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितलं. मार्केट यार्डातील सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीत दी तासगाव अर्बन बँकेची शाखा आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी 6-6:30च्या सुमारास बँक बंद केली होती. मध्यरात्री 2च्या सुमारास चोरटे बँकेजवळ आले. 2 जणांनी शटर उचकटलं. त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा अलार्मची वायर कापली. त्यानंतर बँकेत प्रवेश केल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये प्रवेश केला. मात्र चोरट्यांना ते फोडता आले नाही. दरम्यान अलर्ट मेसेज बँकेतील अधिकाऱ्यांना गेला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार दिसून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचं पाहून चोरट्यांनी पलायन केलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदर दरोड्याचा प्रयत्न संशयित तिघांनी करून ते तात्यासाहेब मळा परिसरात थांबले. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून
ओंकार साळुंखे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की साथीदार सुदर्शन यादव आणि मुनीप उर्फ भाबू काटकर यांच्यासोबत बँकेत चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले आणि त्यानंतर मल्टिप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे। यावेळी संशयित ओंकार साळुंखे याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले। विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांची थकबाकी वाढत आहे। जिल्ह्यात 2,43,129 ग्राहकांकडे 36,74,00,000 थकीत आहेत। यापैकी 1,231 ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली आहे। त्यामुळे 20 ग्राहकांनी तात्काळ थकीत वीज बिल भरावे असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले। कोल्हापूर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यात 2,43,129 ग्राहकांकडे 36,74,00,000 आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 2,50,290 ग्राहकांकडे 35,50,00,000 रुपयांचे थकबाकी आहे। वीज बिल वसुलीवरच महावितरणाचा डोलारा अवलंबून आहे। नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकवणाऱ्या 2,342 ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1,231 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे 69 लाखांची थकबाकी होती, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 1,100 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे 42 लाखांची थकबाकी आहे। ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावं आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी केलंय। संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वबंधुत्वाचा विचार जगापुढे मांडला। अखंड मानव जातीच्या कल्याणाची प्रार्थना संत ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे। जगाच्या हिताचा विचार केला असे प्रतिपादन युवा कीर्तनकार हरिभक्त परायण लखन कोखळे महाराज यांनी केले। बोरगाव येथील ब्रह्मानंद महाराज मठामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते। ते म्हणाले, माऊलींनी अनेक कष्ट, आघात, त्रास सहन केले, परंतु विश्वाचं कल्याण केलं, शोषितांचा उद्धार केला। गीता माऊलीला प्राकृत जनात आणून बसवलं, विश्वबंधुत्वाची संकल्पना जगापुढे मांडली, मानवता, भक्ती, वैराग्य, नामस्मरण यांची शिकवण दिली। भूतमात्राबद्दल दया त्यांच्या ठायी होती। संत हे दयावंत असतात, त्यांचे जगावर अनंत उपकार असतात, त्यांचे बोलणे मधुर, मृदू, सत्य आणि अमृतमय असतं। इंग्रजांविरुद्ध जगाचं कल्याण आणि भगवान परमात्म्याचं भजन यातच नरदेहाची इति कर्तव्यता आहे। अखंड मानव जातीच्या कल्याणाची प्रार्थना संत माऊलींनी केली, जगाच्या हिताचा विचार केला असे प्रतिपादन युवा कीर्तनकर हरिभक्त परायण लखन कोखळे महाराज यांनी केलं। ते म्हणाले, माऊलींनी अनेक कष्ट, आघात, त्रास सहन केलं, परंतु विश्वाचं कल्याण केलं, शोषितांचा उद्धार केला, विश्वबंधुत्वाची संकल्पना जगापुढे मांडली। या प्रसंगी माऊलींच्या चरणी पुष्पवृष्टी झाली। त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। हरिभक्त परायण सुखदेव गिरी गोसावी, माऊली माने परिसरातील भाविक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे। या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र, समस्या निवारण केंद्र स्थापन करणे तसेच पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे यशवंतराव चव्हाण, RA देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी डॉक्टर वैशाली पाटील, सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त महानगरपालिका आकाश डोईफोडे, SD भांबुरे, सतीश कुंभार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे उपस्थित होते। आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणार्थ असलेल्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी। ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र, समस्या निवारण केंद्र स्थापन करणे तसेच पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावेत। ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात असे निर्देश डॉक्टर दयानिधी यांनी दिले।
बांधकाम क्षेत्रात ब्रँड बिल्डिंगला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. यशस्वी व्हायचं असेल तर व्यावसायिकांनी नाविन्यपूर्ण बदल करून स्केल, स्पीड आणि स्किल या 3S फॅक्टरवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करावी, असे मत निर्माण, रिअल्टर, बिल्डर अँड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अजित मराठे यांनी व्यक्त केलं आहे. इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या वतीने हॅबिटॅट 2024चं आयोजन येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर करण्यात आले. 1 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सांगलीत असणार आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन आज झाले. यावेळी डॉक्टर अजित मराठे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पीएनजीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, हॅबिटॅटचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे, विश्वस्त VL मेहता उपस्थित होते. डॉक्टर मराठे म्हणाले, दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल होत आहेत. त्याला अनुरूप कार्यपद्धती या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांनी अंमलवण्याची गरज आहे. 2 दशकांपासून अभियंते आणि वास्तुविशारद एकत्रित येऊन अत्यंत उत्तम दर्जाच्या हॅबिटॅट प्रदर्शनाचं यशस्वीरित्या आयोजन करत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. तुम्ही एखादा प्रकल्प जेव्हा ग्राहकांसमोर मांडता तेव्हा त्यात नाविन्य असलं पाहिजे. तसेच साध्या गोष्टीतून देखील तुमचा ब्रँड जनमानसात कसा रुजेल याकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. ब्रँड बिल्डिंगला या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तुमच्या ब्रँडचं नाव घेतलं की लोकांचा त्यावर डोळे झाकून विश्वास बसला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. विश्रामबाग पोलिसांनी मोटरसायकली चोरणाऱ्या बाल गुन्हेगाराला पकडले असून त्याच्याकडून 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. विलिंग्डन कॉलेजच्या परिसरातून 26 नोव्हेंबर रोजी मोटरसायकल चोरीला गेली याची माहिती मिळताच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. मोटरसायकल चोरणाऱ्या बाल अपचारिकाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विलिंग्डन कॉलेजच्या परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याचं समोर आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू होता. यावेळी हवालदार बिरोबा नरळे, महम्मद मुलानी आणि योगेश पाटील यांना मोटरसायकल चोरट्याबाबत माहिती मिळाली. तो चोरटा चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी नेमिनाथ नगरमध्ये येणार होता. त्यानंतर पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने यांच्या मार्गदर्शनाखाली नेमिनाथ नगरमध्ये सापळा लावून त्याला ताब्यात घेतलं. यावेळी तो अल्पवयीन असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याच्या पालकांसमोर त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर या अगोदर 2 मोटरसायकली चोरल्या असल्याचंही त्याने सांगितलं. त्याच्याकडून पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले असून 3ही मोटरसायकली जप्त केल्या आहेत.